कि इतने दिन तक तो हम बोले और आप जैसे क्या उसे कहते हैं जो बहुत ज्यादा बोलता है, काय म्हणतो अपन त्याला, आप इतने दिन तक चुप रहे, ये तो आपकी तपस्या है। अब हम चाहते हैं कि आप में से कुछ लोग जो अपने मनोव्रत या अपना उद्गार, अपनी कोई भी फीडबैक देना चाहें, ये माइक आपके लिए उपलब्ध है। येऊन एकदम बोला मित्रांनो असं, सर्व भक्त मंडळी, जिस भाषा में आपको बोलना है, अपनी मातृभाषा में या हिंदी में अपने बोलना है, अपने उद्गार व्यक्त कर सकते हैं। तो कौन करना चाहेगा शुरुआत? कैसे लगी आपको व्यवस्था, क्या आनंद आया, कौन सा स्थान अच्छा लगा, संक्षिप्त में बताना है। हमारा खाली एक यहाँ पर नियम है, सिर्फ हम लंबा प्रवचन दे सकते हैं, बाकी लोगों ने सिर्फ ज़्यादा से ज़्यादा 2 मिनट, अधिक से अधिक 1 मिनट, नहीं 5 मिनट तक आप लोग बोल सकते हैं, ठीक है? आइए, हरे कृष्ण। हाँ, एक एक करके आ जाएं यहाँ पर, और आप हाँ माइक रखो, सीधा आकर बोलें। आ जाइए। हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सबसे पहले इस्कॉन संस्था, इनको मैं मराठीत बोलत चालेल का? मी इस्कॉन संस्थेचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, आणि जे महाराज आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांनी आपल्या सोबत येऊन सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणचं मार्गदर्शन केलं, त्यांचे मी खूप आभारी आहे। सगळ्यांच्या वतीने मी त्यांना परत एकदा हरी बोल 3 वेळेस म्हणून आपण धन्यवाद देत आहोत। हरी बोल, हरी बोल, हरी बोल। धन्यवाद। खूप खूप छान व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। हरे कृष्ण। हरे कृष्णा, सबने साथ देना है, सुनना है, ठीक है ना? इसके बाद आप सबको मौका दिया जाएगा आगे के कार्यक्रम के लिए, लेकिन कृपया करके सबने सुनना है, क्योंकि कुछ लोगों से हम आपको मिलाएंगे अभी। तो जो अच्छा 2 मिनट, ये यात्रा संपन्न होने में, सकुशल संपन्न होने में कुछ लोगों ने बहुत योगदान दिया है। सबसे पहले हमारे जो यात्रा टीम के कुछ सदस्य हैं, उनसे कहेंगे कि वो अगर प्रकट हो जाए तो अच्छा है। यहाँ पर सत्यभामा प्राण प्रभु हैं, उनको बुलाया जाए, कहीं संदेशा भेजाओ। रुक्मिणी रमन प्रभु हैं, उनको बुलाया जाए। और ब्रजमोहन, हाँ, विश्वंभर चैतन्य, अच्छा है, यह है रुक्मिणी रमन प्रभु, इनको आप जानते हैं। सारे तीर्थ स्थानों का ब्यौरा करना, वहाँ पर क्या व्यवस्था है, नहीं आकर देखना। कम से कम इन्होंने 2-3 बार आकर रेकी किया है। कितने बार? 2-3 बार। यहाँ के लोगों के साथ व्यवहार करना और फिर दौड़ धूप करना, ये सब हमने देखा है। तो रुक्मिणी रमन प्रभु को हम विशेष धन्यवाद देंगे, हरि बोल कहकर। फिर यहीं पर रुको, ब्रजमोहन, सत्यभामा को कहाँ है? सत्यभामा प्राण, ब्रजमोहन, ब्रजमोहन प्रभु का भी बहुत योगदान रहा हुआ है यात्रा के शुरुआत से। अलग अलग रूप में उन्होंने सेवा की है। उनकी सेवा की वजह से ही यात्रा संपन्न हो पाया। बहुत सारे कोऑर्डिनेशन जो है संभाजी नगर में रहकर और फिर यहाँ पर आकर
उनके माध्यम से हुआ है। तो ब्रजमोहन प्रभु को हम बहुत धन्यवाद देना चाहेंगे। हरि बोल, हरि बोल। साउंड सिस्टम पूरा ये उठा कर लेकर आना और उसका ध्यान रखना, कीर्तन करना। ब्रजमोहन यहीं पर रुको। विश्वंभर और चैतन्य कहाँ हैं? दोनों आ जाओ यहाँ पर। चैतन्य, ये चैतन्य है। तो इन दोनों को भी बहुत धन्यवाद देना चाहेंगे। विश्वंभर, चैतन्य। विश्वंभर आ रहा है अभी, चैतन्य यहाँ पर है। 3 बार हरि बोल कहकर, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। ये मुख्य लोगों से मिला रहे हैं, इनके साथ और बड़ी टीम भी है। तो हर एक को हम मौका देंगे कि वो 2-2 मिनट बोले, फिर आपका जो उद्गारण है। तो आप सब धीरे धीरे उठ के चले जाएंगे तो हम कैसे धन्यवाद दे पाएंगे इन सबको, है ना। तो विश्वंभर आ जाओ। ये विश्वंभर आ रहा है। विश्वंभर को हम धन्यवाद देना चाहते हैं। आ जाओ। 3 बार हरि बोल कहकर, हरि बोल, हरि बोल, हरि बोल। अब सत्यभामा प्राण जब आएगा तो उसको धन्यवाद देंगे। ये मोटा मोटी जिनका नाम लेना चाहते हैं, और लंबा लिस्ट है, इनसे प्रार्थना करेंगे कि ये 2-2 शब्द कहें कि और कौन कौन भक्तों ने इनकी सेवा की। और कोई मुख्य भक्त है यहाँ पर? विश्वंभर यात्रा वो ब्रजमोहन बताएगा ना। चलो आ जाओ। ब्रजमोहन प्रभु पहले आप बताओ। विश्वंभर तुम बोलने वाला है ना? चैतन्य बोलेगा, ठीक है। चैतन्य बोलेगा। हरे कृष्णा। यात्रेमध्ये एखादा व्यक्ती दिसतो म्हणून म्हणतात की सर्वच हे सेवा करताय, पण जी खरी टीम आहे ती खरी टीम मागे राहते। असे काही भक्त आहे ज्यांनी खूप सेवा केली पण कोणालाही दिसले नाही नजरेने, ह्या टीम मध्ये आहे ते, त्यांच्यासाठी पहिले टाळी वाजवू आपण। याच्यामध्ये आपल्या काही टीम्स होत्या, कारण एकटा व्यक्ती कोणतेही काम करू शकत नाही, त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टीम निर्माण केल्या होत्या। जसे की बस लीडर, तुमचं अकोमोडेशन, जे रूम प्रोव्हाइड करणारे त्याच्यासाठी एक टीम, त्या टीममध्ये पण काही भक्त, त्याच्यामध्ये तुम्ही जे दर्शनाला जायचे, दर्शनामध्ये लाईन लावण्यासाठी काही माताजी, प्रभूजी, हे सर्वच भक्त हे वेगवेगळ्या रूपाने सेवा करायचे। मी असे पण काही भक्त बघितले की जे नवीन पहिल्या वेळेस आले, ते पण एवढे उत्सुक सेवा करण्यासाठी, एक आवाज दिला की लगेच तुरंत सोब। माझं वय तर त्यांच्यापेक्षा खूप कमी होतं, पण ते भक्त सुद्धा लगेच आपल्या सेवेला, फक्त आवाज दिला की प्रभूजी मी करणार सेवा, प्रभूजी मी सेवा करणार। म्हणजे हे काय असतं, ज्यावेळेस ही टीम काम करते ना, त्यावेळेस कोणतंही सक्सेस जर आपल्याला पाहिजे असेल, ते सक्सेस आपण घेऊ शकतो। तर हे सर्व सक्सेस तुमच्या सर्वांमुळे निर्माण झालेलं आहे आणि ही यात्रा अत्यंत सफल झाली। त्याच्यामुळे सर्वांनी एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या। धन्यवाद। हरे कृष्ण। हरे कृष्ण। मी सगळ्यात पहिले जे आहे प्रभूजींचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आपल्याला या यात्रेमध्ये येण्याचा एक यात्रा अरेंज केली आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळे डिवोटीज एकत्र आले आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ही यात्रा घडतीये। तर सगळ्यात पहिले मी प्रभूजींचं अभिनंदन करू इच्छितो। 3 वेळेस हरी बोल करो। हरी बोल, हरी बोल, हरी बोल। नंतर येते मॅनेजमेंट टीम। आधी तर यात्रा एक डिसाईड होती की इथे जाणार आहे, नंतर येते मॅनेजमेंट टीम। तर जेवढे पण मॅनेजमेंट आहे ते सांभाळलं आहे रुक्मिणी प्रभूंनी, ब्रजमोहन प्रभूंजी। हे जे मेन आहेत ते तुमचे ट्रेनचं तिकीट काढण्यापासून, परत त्यांची इच्छा अशी नसते की तुम्हाला कन्फर्म तिकीट भेटावं नाही म्हणून। प्रत्येक डिओटीची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक यात्रेमध्ये चांगलं कम्फर्ट मिळावं, तुम्हाला चांगली सीट मिळावी, चांगली सुविधा तुम्हाला कशी भेटावी, हीच प्रत्येक भक्ताची इच्छा असते। तरी पण काही कारणानुसार थोडंफार मिसमॅनेज होतं,
पण त्यांची हीच मनापासून इच्छा असते की नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सुविधा तुम्हाला चांगल्यात चांगली मिळावी, हीच प्रत्येक ड्युटीची इच्छा असते. तरी काही भक्त नाराज झालेत, तरी पुढच्या वेळेस प्रभूजी अजून प्रयत्न करतील की नाही, अजून याच्यापेक्षा खूप छान यात्रा होऊ शकेल, खूप छान अरेंजमेंट होऊ शकेल. आणि परत जे आहे रुक्मिणी प्रभू ते रात्री झोपायचे सुद्धा नाही. रात्री झोपायची 1-2 तास झोपले की लगेच सकाळी उठायचे आणि प्रत्येकाच्या रूमचे दरवाजे वाजवायचे की नाही, तुम्ही प्रत्येकजण उठा, ड्युटी. आपण निवांत प्रसाद घेतला की 11 वाजता असतं, नाही आज खूप थकलो आहे, आज खूप आता एक्झॉस्ट झालो आहे, सकाळी परत 5ला उठायचं आहे. आपण तरी 4 ते 5 निवांत तास झोप घेत होतो, पण ते व्यक्ती आहेत नुसते पळत होते. एक छोटी गोष्ट, नाही इथे जायचं आहे, उद्याची प्लॅनिंग काय आहे, बसेस कुठे निघणार आहेत, कुठं काय करणार आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती होती की काय कुठं करायचं आहे, कुठे बसेस जाणार आहे, ड्युटींना कसं उठवायचं आहे, त्यांना कसं प्रॉपर प्रसाद द्यायचा आहे. एक छोटी गोष्ट ते नोटीस करत होते की नाही, भक्तांना माझ्यामुळे किंवा जी यात्रा आहे, यात्रा कमिटीकडून त्यांना काहीच अडचण नाही झाली पाहिजे, याच्याकडे ते पूर्णपणे लक्ष देत होते. तर त्यांचे आभार आपण मानू इथे. आणि परत आहे ब्रजमोहन प्रभूजी, ज्यांनी सगळे तिकीट जे आहे, अकोमोडेशन्स वगैरे आहे, ते पण त्यांनी सांभाळलं. तर त्यांचंही 3 वेळेस हरिबोल करून अभिनंदन देऊ. हरिबोल हरिबोल हरिबोल. आणि बाकीचे जे आहे ड्युटीज, ज्यांनी खूप छान प्रकारे काही ड्युटीजनी स्वतःहूनही सेवा केली. जे नवीन ड्युटीज मी बघितली की त्यांनी खूप ॲडजस्टमेंट करून घेतली, छोट्याशा गोष्टींमध्ये काही कंप्लेंट नाही केली. जसं भेटली सुविधा त्यानुसार प्रत्येक जणांनी ॲडजस्ट करून घेतलं, न कंप्लेंट करता. फक्त काही जण म्हणायचे, एक मैंने कमेंट सुना था, ओनली एक ड्यूटी, चलो जल्दी सो जाओ नहीं तो फिर लेक्चर सुनना पडेगा. ऐसे मैंने कमेंट सुना. पर याचा मागचा उद्देश काय आहे, आपण यात्रेमध्ये तर येत आहे, पण जर यात्रेमध्ये श्रवण नाही केलं, त्याले महात्मेच आपल्याला नाही समजले, तर ही यात्रा फक्त एक टुरिस्ट प्लेस सारखी होऊन जाईल. आपण कुठेतरी गेलो आणि फक्त फिरून आलो. तर प्रभूजींचा एवढाच उद्देश आहे की यात्रा एक फिरण्यासारखी नाही, तर तुम्हाला एक प्रॉपर उद्देश भेटलं पाहिजे आणि भगवंतांसोबत तुमचं कनेक्शन झालं पाहिजे. एवढाच उद्देश होता प्रभूजींचा, की जास्त लेक्चर वेळ घेण्याचा. बाकी मी लेक्चरमध्ये झोपत काढत होतो ती वेगळी गोष्ट होती. चालेल, सगळ्या ड्युटीचे पण आपण 3 वेळेस अभिनंदन करूयात. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी. अभी सत्यभामा प्राण प्रभु आ जाएंगे, आपको गाइडेंस देंगे. हरे कृष्णा। सत्यभामा प्राण प्रभु को पता नहीं क्या करना है, क्योंकि आपको पता है कि यात्रा जब से शुरू हुई है, मतलब जब से हम लोग निकले हैं संभाजी नगर से, उसके पहले से ये अपनी सेवा कर रहे हैं। और पूरी यात्रा में इन्होंने एक भी दर्शन नहीं लिया है, अपने कमरे से बाहर नहीं निकले हैं, क्योंकि इनकी सेवा ऐसी है। अभी भी वापस कमरे में भागने वाले हैं, तो इसलिए इनको समझ में नहीं आ रहा क्या बोलना है। तो इनको कुछ बोलना नहीं है, खाली इनकी मूर्ति देखनी थी हमें। जैसे चित्रगुप्त जी होते हैं ना, लेखा जोखी जितना है, ये हमारे चित्रगुप्त जी हैं। पूरी यात्रा की लेखा जोखी ये करते हैं। इसे जब यात्रा संपन्न होगा और ऑडिट होगा, उस समय ये आएंगे, उसके तब तक काम करते रहेंगे। तो बस कुछ कहना है सेवा के बारे में? हरे कृष्णा। श्रील प्रभुपाद की जय। तो प्रभु जी ने कहा हमने एक भी दर्शन नहीं किया है, किंतु इस सेवा में सारे दर्शन हो गए। आप सभी भक्तों के चेहरे पर जो हास्य है, वही हमारे लिए दर्शन था। हरे कृष्ण। प्रभु जी एक रुक में क्या चलना तो ये हाइट हरे कृष्णा। सबसे पहले तो एक बात होती है, देखिए सब कुछ है सब कुछ,
पर यदि हमारे साथ में मार्गदर्शन करने के लिए यदि प्रभु जी साथ में ना रहते तो इसमें कोई मज़ा नहीं रहता, है कि नहीं। तो इस यात्रा का संपूर्ण श्रेय जो है यदि किसी को जाता है, हम सबको साथ में लेकर चलना, आपको लेकर चलना, तो ये सबसे बड़ी बात है। तो सबसे पहले तो हम प्रभु जी को धन्यवाद देंगे और उनका आशीर्वाद प्राप्त करेंगे कि इसी प्रकार से हम सब हमारे आध्यात्मिक जीवन में इसी रूप आगे बढ़ते रहे। तो हम सभी जन प्रभु जी को धन्यवाद देंगे 3 बार, केवल हमारे मुखारविंद से नहीं बोलना है, हृदय से हमको धन्यवाद देना है 3 बार हरि बोल बोल के। हरि बोल, हरि बोल, हरि बोल। सही में उन्होंने समय दिया हम सबको, ये बहुत बड़ी बात है। और दूसरी बात मैं आप सबको बताऊँ, ठीक है ये सब हमारी बात चल रही है मैनेजमेंट ये सब, पर कभी कभी माता पिता होते हैं ना, तो उनको छोटी चीज़ कहाँ पे गड़बड़ हो रही है वो समझ में आ जाती है। तो प्रभु जी एक ऐसे प्रभु जी है कि एक छोटी चीज़, माइन्यूट चीज़ वो दिखा देते कि यहाँ पे लूप होल है। तो ये सब जो चल रहा था प्रभु जी के मार्गदर्शन में चल रहा था। और रही बात आप सबके अकोमोडेशन की, तो चलो मैं आपको एक बात बताऊँ, आप सब नीलाद्री भक्त निवास में रहे हैं और नीलाद्री भक्त निवास ट्रस्ट का है, गवर्नमेंट का है, और उनकी एक ऐसी पॉलिसी है जब से बना है वो किसी एक पार्टी को पूरा निवास स्थान नहीं देते हैं। वो ज़्यादा से ज़्यादा 20 या ज़्यादा से ज़्यादा एक्सट्रीम हो गया तो 25-30 रूम ही एक पार्टी को अलाउड करते हैं। पर ये हम ऐसे व्यक्ति थे, आप सब, ये हमारे क्या बोल सकते हैं इसको, पूरे बैच के लिए उनके सारे नियमों को उन्होंने तिलांजलि लगा दी। कुछ मेल से सब इनसे उनसे बात करके पूरा 85 रूम्स उन्होंने हम सबके लिए दे दिया। और दूसरी बात है वो हमारा नहीं भी था, क्योंकि और एक दूसरी पार्टी थी जिस दिन हम आए थे उसी दिन उनके साथ में भी बात चल रही थी। दिल्ली के आपने देखा होगा, वहाँ पे कुछ भक्त लोग आए थे, तो वो सब बात चल रही थी और फिर भी उनसे लेकर हम सबको दिया गया। और देखिए जब आप सब मायापुर में आए, मायापुर में गीता भवन में 40 रूम मिलना ये बहुत बड़ी बात है। उनके पास 60 कमरेज है, बट फिर भी उन सब ने भी सहायता की, हमने टू एंड फ्रो किया। और हमको, क्योंकि मायापुर एक विलेज के जैसा स्थिति है, वहाँ पे लिफ्ट वगैरह आप सबको नहीं मिलेगा, पर हमको लिफ्ट चाहिए था, सारी सुविधा चाहिए थी। हम तो 60 रूम के लिए व्यवस्था कर रहे थे, बट सम और अदर, बट चलिए कोई बात नहीं है। इतना आनंद आया, सबको प्रसाद में रुचि आई, तो सब कुछ अच्छा था। अरे आपको अभी एक बात बताते हैं, ये सब तो छोड़ दीजिए, एक छोटी सी बात बताओ आप सबको। अभी क्या हुआ, मायापुर में जो अकोमोडेशन था आप सबका, हम सब बस में बैठे थे, तो बसें आगे निकल रही थी। हम पहले बस को ट्रैक कर रहे थे कि क्योंकि जो बस पहली थी वो जल्दी पहुंचने वाली थी, और साथ ही साथ अकोमोडेशन कुछ कारणवश अलॉट नहीं हुआ, मीन्स वो हो चुका था, होने ही वाला था। पहले दिन जब हम भुवनेश्वर में थे तो कभी कभी होते हैं कि कोई टेक्निकल चीज़ें भी हम सबको सहायता नहीं करती। तो उस दिन हमारी अग्नि परीक्षा थी, सत्यभामा प्राणपुर का जो लैपटॉप है वही आपको अकोमोडेशन देना था सोने के लिए, पर वही वहां पे सो गया। तो लेट हो रहा था, हम वो गाड़ी को ट्रैक कर रहे थे। तो फिर मैंने एक सोचा कि अभी इस गाड़ी को ऐसा घुमा फिरा के जाने के लिए और 45 मिनट्स लगने वाले हैं और मुझे आगे जाना है। तो मैंने फ़ोन किया भक्तों को और बोला, जो पहले गाड़ी में थे उनको फ़ोन करके बोला कि दो भक्तों को इस अकोमोडेशन पे रुकना है और हमें भी भागा दौड़ी करना था। तो हम नवदीप में उस गाड़ी को बोला कि आप यहाँ पे रुको। अभी कुछ कारणवश हम वो जो गाड़ी है उतरते वक्त दोनों ऐसे हाथ में नहीं पकड़ सकते, कुछ कारणवश तो हमने छलांग लगा दी। हमारा देख के जो हमारे पीछे भक्त थे उन्होंने भी छलांग लगा दी, पर उन्होंने उल्टा दंडवत कर दिया वहाँ पे नवदीप धाम को। फिर उनको पकड़ के हम जल्दी से टोटो के पास गए। तो टोटो वाले के साथ में बात, उसको बोला कुछ बोलना नहीं, बस घाट में लेकर जाकर छोड़ना है आपको। वो बोल रहा है लक्ष्मी कुछ बोलना नहीं, तो बोला तू पीछे बैठ, हम आगे बैठेंगे, गाड़ी तेरा हम चलाएंगे। तो बैठे, हम घाट तक आए। घाट में बैठने के बाद में घाट से उस घाट आए, फिर तुरंत जो अकोमोडेशन था वहाँ पे मैं सब जगह पे चला गया और उन सबको बोल दिया। सब एकदम स्मूथली चल रहा था। उतने में कुछ भक्त हमारे साथ थे, शायद आपको लगे प्रभु जी क्या बोल रहे हैं, तो कुछ भक्त थे हमारे आजू बाजू में। हम कुछ साइन कर रहे थे तो तभी एक हमको फ़ोन आया
अभी फ़ोन आया तो हमको उसी समय में भक्तों का समय बचाना था, तो इसलिए मैंने वो जो फ़ोन था उस स्पीकर पे लगा दिया और मैं साइन कर रहा था, सब डॉक्यूमेंट्स फिल कर रहा था। तो भक्त जो है, हमने जिनको बोला था कि आपको चैतन्य जो मठ है वहाँ पे जाकर आपको रिसेप्शन पे रुकना है, तो वो बेचारा गया। बट अभी हिंदी में थोड़ा गड़बड़ हो जाता है कभी कभी, तो उसको बोलना था, हमें क्या बोलना था कि प्रभु जी मैं आ गया। क्या बोलना था? प्रभु जी मैं आ गया। और उसने फ़ोन किया, शायद वो भी गड़बड़ में आया होगा वहाँ पे, तो उसने फ़ोन किया और क्या बोला हमको? प्रभु जी आग लगा दी। तो हम बोले भाई पहले ही इतनी आग लगी है और कहाँ आग लगा दिया तूने? तो ऐसी बात है। तो बहुत बहुत धन्यवाद आप सबका। आशा करते हैं कि आप सबको आनंद आया होगा और ऐसे ही आप यात्रा में आते रहिए। एक दूसरी बात, एक अनाउंसमेंट करता हूँ, जो अगले साल यात्रा जा रही है वो कहाँ जा रही है मैं अभी अनाउंस कर रहा हूँ। आप सब तैयार है? टिक टिक 3, टिक टिक 2, टिक टिक 1 बोलो। सबके सांस थम गए हैं, तो ऐसे ही थमा के रखिए, हम आपके ग्रुप पे आपको इन्फॉर्म करेंगे। हरे कृष्णा। या ठिकाणी सर्व भक्तांना हरे कृष्णा म्हणून या ठिकाणी प्रणाम करतोय। सर्वप्रथम आपण आज सर्वजण गंगासागर धाम या ठिकाणी सर्वजण या तटावर एकत्रित जमलो आणि अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन रोहिणी प्रिय प्रभूजींच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून या ठिकाणी आपण ऐकलं। त्याचबरोबर या संपूर्ण यात्रेच्या दरम्यान आपल्या सर्व भक्तांना सांगावंसं वाटतं की या ठिकाणी आपण सर्वांनी अनेक यात्रा केल्या असेल, अनेक धाम त्या ठिकाणी आपण इतर टूर आणि ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपण गेलो असेल, परंतु इस्कॉनच्या सोबत यात्रा करताना आपल्या सर्वांना जो काही आनंद आलेला आहे तो एकदम अंतर्मनातून आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं जे हास्य आहे त्या हास्याचं हा प्रकारचा एक प्रकारचा आनंद आहे। कारण इस्कॉनच्या या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी आल्यानंतर मला आनंद एका गोष्टीचा वाटला बांधवांनो की 370 लोकांना 370 भक्तांना त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेऊन त्यांना व्यवस्थित सुरक्षा देऊन त्यांना राहायची सोय करून त्यांना चांगला असा प्रसाद सात्विक देऊन त्यांना कुठेही त्यांना शरीराला इजा होऊ नये, आजार होऊ नये किंवा वेगवेगळे काही असेल गोष्टी असेल त्या निर्माण होऊ नये असा सात्विक पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी राहता आलं, सगळ्याला कोणाला त्रास झाला नाही। आणि सांगावंसं वाटतं की मागच्या उज्जैन यात्रेला महाराजांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी होतो। रुक्मिणी रमण प्रभूंच्या संदर्भात मला सांगावंसं वाटतं की त्यावेळेस त्यांची तब्येत खरेच चांगली होती, मला थोडं दष्टपुष्ट ते वाटायचे, परंतु आज मी त्यांना त्या ठिकाणी बघत आहे तर अक्षरशः खूप कमीत कमी त्यांचं 7-8 किलो वजन तरी या यात्रेच्या दरम्यान किंवा यात्रेचं नियोजन करताना कमी झालंय। म्हणून आपण सर्वांनी या प्रभूजींसाठी जोरदार हात वर करून हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आणि एक शेवटचं या ठिकाणी सांगावंसं वाटतं, या टीमच्या दरम्यान आपण 26 जानेवारीला त्या ठिकाणी निघलो। अक्षरशः मी स्वतःला खूप भाग्यवान या ठिकाणी समजतो की मला या यात्रेसाठी यायला जमलं। यासाठी मला थोडा विरोध पण होता, प्रशासनाच्या माध्यमातून मी शिक्षक आहे आणि एक नेमका तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे हा धामधुमीचा काळ, स्कॉलरशिपच्या परीक्षा, नवोदयाच्या परीक्षा असं होतं, परंतु माझा संपूर्ण अंतर्मन या यात्रेला येण्यासाठी तनमन एकाग्र होतं। परंतु अशा काही अडचणी यायच्या आणि त्या अडचणीमध्ये माझं मन परत त्या ठिकाणी शांत होऊन जायचं की ठीक आहे आपण नंतर जेव्हा योग येईल तेव्हा जाऊ। परत मला सत्यभामा प्राण प्रभूजी भेटायचे, प्रभूजी आपण येताय का यात्रेला, ते म्हणल्यानंतर परत माझी खपली पडायची आणि परत ते त्या ठिकाणी रक्त व्हायला सुरू व्हायचं। परत कधी मध्ये आम्हाला रुक्मिणी रमण प्रभू भेटायचे, प्रभूजी आप आ रहे की नाही, परत त्या ठिकाणी ते माझं ते असं येण्यासाठी मला प्रेरित करायचे। परंतु मग या ठिकाणी मी एक विचार केला, मी या ठिकाणी सगळ्या कृष्ण भक्तांना सांगू इच्छितो, मी
अत्यंत समर्पित भावनेने जे होईल ते होईल, पण मला यात्रेला जायचं हा दृढ निश्चय करून या ठिकाणी मी एक 12 दिवसाची अर्जित रजा टाकून त्या ठिकाणी आलोय. अक्षरशः प्रशासनाने ती रजा सुद्धा मंजूर केली आणि शाळा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत निर्विघ्न त्या ठिकाणी भगवान कृष्णांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चांगली चालू आहे. म्हणून मला एक सांगावंसं वाटलं की मी खूप आनंदी या ठिकाणी स्वतःला समजतो की मला या यात्रेला यायला जमलं. अनेक समस्या अडचणी भगवान कृष्णाने सगळ्या दूर केल्या. म्हणून मला सगळ्यांना एकच शेवटचं सांगायचंय, आपण अत्यंत सात्विक पद्धतीने आपण आता घरी जाणार आहोत. आपली यात्रा संपन्न झाली, पण घरापर्यंत पोहोचूच तर ती यात्रा संपन्न नाही. परंतु आपण सगळे शुद्ध झालेलो आहेत. महाराजांच्या प्रवचनाने असेल, नामस्मरणाने असेल, हरिकीर्तनाने असेल, हेच पिंड, हाच विषय, हाच सगळ्यांना घेऊन आपल्याला समाजामध्ये या ठिकाणी प्रचार प्रसार या हरे कृष्ण 16 अक्षरी मंत्राचा आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि या जड जीवांना त्या ठिकाणी जे मार्गदर्शन आपल्याला, आपण सुद्धा जड जीव होतो इथपर्यंत येऊस्तो, पण आता आपल्याला जे शेवाळ आहे ते शेवाळ प्रभूजींनी त्यांच्या ज्ञानाने त्या ठिकाणी काढलेलं आहे. आणि असंच आपल्याला समाजामध्ये जे काही जड जीव आहे त्या जड जीवापर्यंत आपल्याला जायचंय. हरिकृष्ण महामंत्राचं त्यांना त्याला महात्म्य सांगायचंय आणि इस्कॉन संदर्भामध्ये त्यांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपले DOT त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या उद्धारासाठी, मी असं काही कोणाचं हे नाही, त्यांच्या स्वतःच्या उद्धारासाठी आपल्याला त्या याच्यापर्यंत आणायचं. आणि नक्कीच या माध्यमातून ही यात्रा मी सगळ्यांचे आभार मानतो. प्रभूजींचे आभार, रुक्मिणी रमण प्रभू, सत्यभामा प्राण प्रभूजींचे आभार. मला हे नाव उज्जैनच्या यात्रेला येत नव्हती, तर माताजी असतील काय, मी प्रभूजींना दुसरंच नाव त्या ठिकाणी दिलं होतं. परंतु आज मला थोडं इस्कॉनच्या संदर्भात 1-6 महिने झाले आता आनंद वाटतो की नावं सुद्धा यायला लागलेले, खूप चांगलं आहे. त्यानंतर ब्रिजमोहन प्रभूजींनी सुद्धा अतिशय चांगले असे कष्ट घेतलेले आहेत. जे आपली स्वयंपाकी टीम असेल प्रत्येक ठिकाणी ज्यांनी अतिशय सुंदर प्रसाद दिला त्या भक्तांचे सुद्धा मी खूप आभार मानतोय. ज्यांनी आम्हाला बससाठी चांगली सेवा दिली त्या भक्तांचे सुद्धा आभार. आणि ज्या लोकांनी ह्या यात्रेसाठी यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांना मी एक साष्टांग दंडवत आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी सांगतो, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभूजींनी जे नियोजन केलं ते अगदी चांगल्या प्रकारे केलं. मधुमास म्हणतात, म्हणजे माघ मास. या माघ मासामध्ये समुद्र स्नान घडणं आणि गंगा स्नान घडणं, गंगासागरला येऊन आपण स्नान केलं, त्यामुळे मला खूप खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे मी प्रभूजींचे खूप खूप आभार मानते. आणि तिथं प्रवचन ऐकणं म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. समुद्राकाठी प्रवचन केलं, समुद्र स्नान केलं, म्हणजे अगदी महत्त्वाचा दिवस. हे अमावस्या होती, त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी समुद्र स्नान करणं म्हणजे फार महत्त्वाचा दिवस आहे तो. म्हणून मी सगळ्या प्रभूजींचे खूप आभार मानते. मला काही जास्त बोलता येत नाही. हरे कृष्णा 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 हरे. हरे कृष्ण. आम्ही 7-8 लोक पुण्यामधनं जॉईन झालो आणि खरं सांगू का, मी एकटीच आले होते. म्हणजे मैत्रिणीकडनं माझी टंकसाळे माताजींच्या सोबत मी आले आणि काही मला माहीत नव्हतं, पण मी इतकी निर्भय होते. माझ्या आयुष्यातली ही पहिली यात्रा अशी होती की मला कशाचीच भीती वाटत नव्हती. माझ्या घरनं मला फोन येत होते, कशी आहे तू, फोन एक तर येतच नव्हती रेंज, आली की मी सांगायची खूप छान चाललेलं आहे. त्यामुळे तो आनंदच आहे. आणि निर्भयता ह्या यात्रेमधनं मिळालेली आहे की कुठलंच भय नाही. सगळी व्यवस्था अतिशय सुंदर. कुठेही आपण 375 लोक घेऊन जाणं, इट्स टू डिफिकल्ट टास्क. अहो, घरातल्या 4 मंडळींचं जमत नाही हो. इथं एवढा संसार घेऊन जायचा आणि त्यांच्या मुखामध्ये हरिनाम घालायचं, खूप मोठं काम आज इस्कॉन जगाभरमध्ये करत आहे. अहो, असं म्हणतात की ज्या बोंडामध्ये कापूस नाही त्याला बोंड म्हणू नये आणि ज्या मुखामध्ये हरिनाम नाही त्याला तोंड म्हणू नये. आणि ते आपल्याला दिलंय. अरे बोला हरी बोला, किती छान हो. जगन्नाथ मध्ये होते त्यावेळेस अनुभव सांगते. सकाळी उठल्यानंतर फक्त कानामध्ये उठल्या काय आवाज येत होता, जय जगन्नाथ जय जगन्नाथ.
मायापूरला आल्यानंतर असं वाटत होतं की प्रत्येक जमिनीचा कण न कण म्हणतोय हरे कृष्ण 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 हरे हरे. अरे इस्कॉनने केवढं केलंय हे जगासाठी. प्रत्येकाच्या मुखामध्ये हरीचं नाम घातलेलं आहे. आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्यामध्ये नवविधा भक्तीमधली पहिली पायरी आहे श्रवण भक्ती. आणि हे आदरणीय व्यासपीठावर बसलेले रोहिणी प्रिया प्रभूजींच्या मुखामधनं आपल्याला कथा श्रवण करायला मिळाली. जोपर्यंत आपले कान चांगलं ऐकणार नाही या मुखातनं नाव बाहेर पडणार नाही. कारण श्रवणम मग कीर्तनम येतं. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. खूप सुंदर असं आम्हाला छान कथाही ऐकायला मिळाली. सगळं सुंदर होतं, सगळं नियोजन पण छान होतं. या महापर्वामध्ये हे सगळं घडलं त्यासाठी मी इस्कॉनचे मनपूर्वक आभार मानते. आमचे पुण्याचा जो ग्रुप होता, टंकसाळे प्रभूजी माताजी, नंतर शेलार प्रभूजी माताजी, नंतर सुरेखा धमाले माताजी, आणि नंतर गर्जे, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. म्हणजे कसं असतं माहिती का, कोणीतरी तुम्हाला पुढे न्यायला हात दाखवायला लागतं आणि तो हात आम्हाला गर्जे प्रभूजी आणि माताजींकडनं मिळाला. त्यांच्यासाठी खूप आभार. कारण की हे दाम्पत्य आहे ना, खूप प्रामाणिकपणे इस्कॉनसाठी आज कार्य करत आहे आणि इतक्या लोकांना त्यांनी जोडले. त्यांच्यामुळे आज आम्ही इथे येऊ शकलो. त्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते. आणि खरं सांगू का, आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत, त्यामुळे आमच्याकडनं काही जर चूक झाली असेल तर आम्ही प्रभूजी क्षमा मागतो. कारण की खरं सांगू का, अट्टल चहाबाज व्यक्ती आहे मी. म्हणजे दिवसभरामध्ये 6-7 कप चहा होतो आणि चहा प्यायचा नाही. म्हणजे आमचं खानदान इतकं चहासाठी फेमस आहे की रात्री 12ला पण आम्ही चहा पिऊ शकतो. म्हणजे इतकं कठीण टास्क होतं. कसं बसं थोडंसं नेलं मी रेटत. हळूहळू व्यसन कमी व्हायला वेळ लागेल, पण हरिनामाचं व्यसन जडलेलं आहे, ते आयुष्यभर टिकणार आहे. आता आपल्याला किती छान सांगितलं हो, यात्रेमधनं काहीतरी घेऊन जायचं असतं. प्रभूजींनी आता किती छान सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे, नामस्मरणाची शिदोरी सोबत घेऊन जायची आहे. आणि ती शिदोरी काय करायची, एकट्याने नाही खायची आहे, ती प्रत्येकाला वाटायची आहे आणि आपण पण घेऊन आपला उद्धार करायचा आहे. शेवटी असंच म्हणेल की मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होसी, कृष्ण करता म्हणसी तेने पावसी यश कीर्ती प्रताप. आभाराचे भार कशाला, हार फुलांचे ते कशाला, हृदयामध्ये इस्कॉनचे घर बांधले, दार ते कशाला. हरी बोल. आदरणीय प्रभू आणि माझ्या सर्व श्रीकृष्ण भक्तांनो आणि भगिनींनो, आजचा हा इस्कॉनचा जो कार्यक्रम ह्या ठिकाणी आपला यात्रेचा झाला तो अत्यंत स्मरणीय आहे. कारण 10 लोकांची जरी व्यवस्था करायची म्हणलं तरी व्यवस्था करणाऱ्याच्या नाके 9 येतं आणि प्रत्येकाचीच व्यवस्था होते असं नाही आहे. परंतु आज एवढा मोठा परिवार घेऊन व्यवस्था अत्यंत चोखपणे आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट प्राप्त झालेली आहे. दर्शनाचं प्रत्येकाला लाभ मिळालेला आहे. हा मोठा ह्या यात्रेचा लाभ आहे. शिवाय आपण प्रभूंच्या प्रवचनातून प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण कसं करायचं हे आपल्याला ज्ञान झालं आहे. अनेक यात्रा बरोबर आपण जात असतो, परंतु त्या ठिकाणी फक्त दर्शन कसं करायचं आणि काय करायचं एवढं फक्त सांगितलं जातं. त्याबद्दल इत्थंभूत माहिती आपल्याला कुणीही देऊ शकत नाही किंवा देत पण नाही आहे. जरी समजा माहिती त्यांना असेल, पण आपल्याला ती फक्त आपल्याला जेवढी माहिती आहे त्याच्यावरच आपल्याला त्याचं हे करावं लागतं. ह्या तीर्थयात्रेला खरं म्हणजे येण्यासाठी माझ्या घरून खूप विरोध होता. पण मी एकदा औरंगाबादच्या इस्कॉनमध्ये ज्येष्ठांची 100 लोकांची ट्रीप घेऊन गेलो होतो. तर त्यावेळेस सत्यभामा प्रभूंनी हे सांगितलं की अशी आपली ट्रीप जाणार आहे. त्यावेळेस माझ्या अंतर्मनातून एकदमच निघालं की मी येणार आहे या ट्रीपला आणि त्याप्रमाणे मी ही यशस्वीरित्या ट्रीप केलेली आहे. घरचा जरी विरोध असला तरी परंतु माझ्या मनाची एक उत्कृष्ट हे होते की हे लोक आपल्याला बरोबर सांभाळून घेऊन जाणार आणि सांभाळून आणणार. त्याचप्रमाणे इथं झालेलं आहे. ह्याचं मला खूप भूषण वाटतं. माझ्या सर्व तीर्थयात्रा झाल्या होत्या, फक्त जगन्नाथाचं दर्शन मला चांगलं झालं नव्हतं.
आम्ही जगन्नाथाच्या दर्शनाला आलो होतो, परंतु नुसतं वरवर दर्शन झालं, त्यामुळे माझ्या मनात समाधान झालं नव्हतं. म्हणून आज ह्या यात्रेतून मला एक आंतरिक समाधान मिळत आहे, हे मी इथे प्रकर्षाने व्यक्त करू शकतो. ह्या यात्रेचा दुसरा भाग म्हणजे असा की माझ्या मिसेस माधुरी दिवसे ह्या माझ्याबरोबर आल्या, पुष्कळ यात्रेला आल्या, पण त्यांनी आत्ता कीर्तन कधी कोणाचं ऐकलं नाही किंवा कीर्तनाला जायचं त्यांचा काही मोह नव्हता. परंतु ह्या यात्रेमध्ये प्रभूजीचं कीर्तन तिनं अगदी एकाग्रतेनं ऐकलं आणि त्यामुळं माझ्या मनाला सुद्धा खूप समाधान वाटलं की आता काही हरकत नाही आहे, तीही सुद्धा श्रीकृष्णाच्या सेवेला रुजू झालेली आहे. गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की नामस्मरण तुम्ही अखंड करा. नामस्मरणाशिवाय आपल्याला काहीही नाही. प्रत्येक संत हा सांगतो, परंतु ह्या ठिकाणी सांगण्याची जी पद्धत आहे ती खूप प्रशंसनीय आहे. आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपण ही शिदोरी आनंदानं घरी बांधून घेऊन जावी आणि जपजाप्य करून श्रीकृष्णाची सेवा करावी. एवढे 2 शब्द बोलून मी माझं. हरे कृष्णा. आपण सर्व भक्त आज बघतो आहे की जवळपास 10 ते 12 दिवस झाले यात्रा करत आहेत. तुम्हाला एक अनुभव आलेला असेल की सूर्य कधी निघतो आणि सूर्य कधी मावळतो हे सुद्धा आपल्याला दिसत नाही. काय होते की फक्त आपण भगवंताचं दर्शन, भगवंताचं नामस्मरण आणि कथा याच्यामध्ये गुंग झालेलं हो. हीच गोष्ट आपल्या भौतिक जगतामध्ये होते. भौतिक जगतामध्ये, कारण आता आपण ह्या आध्यात्मिक जगतामध्ये हो, भौतिक जगतात असून सुद्धा आध्यात्मिक जगतामध्ये हो 12 दिवस झाले. हीच गोष्ट आपल्या भौतिक जगतामध्ये होते. आपल्याला भौतिक जगतामध्ये सुद्धा सूर्य कधी निघतो आणि सूर्य कधी मावळतो हे सुद्धा दिसत नाही. कारण मी एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो. सकाळी 4 वाजता उठतो, 5 वाजता ड्युटीला जातो, संध्याकाळी 8 वाजता येतो. म्हणजे मला सूर्य दिसतच नाही आणि सूर्य मावळलेला दिसत नाही किंवा उगवलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे काय होते की भौतिक जगतामध्ये दिवसभर जे काही चर्चासत्र चाललेले असते त्याच्यामुळे प्रचंड स्ट्रेस येत असतो, म्हणजे बर्डन येत असते. त्याच्यामुळे भरपूर लोड येत असतो. आणि हा जो लोड आपल्याला जर कमी करायचा असेल तर वर्षातून कमीत कमी एक यात्रा आपल्याला अटेंड करणं फार महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे हे जे आध्यात्मिक शिदोरी ही आपल्या जीवनाला जोडली गेली पाहिजे. त्यासाठी आपण हळूहळू भौतिक म्हणजे संसार करता करता सुद्धा या मार्गाला जर लागलं तर आपलं जीवन निश्चितच सुखरूप होईल. आज आपण 15 दिवस झाले इथं हो, पण जर समजा महिन्यातून 4 आठवडे जरी प्रत्येक रविवारी जरी प्रोग्रामला आलं तर आपलं जीवन हळूहळू सुखकर होईल. हरे कृष्ण. हरे कृष्णा. गेल्या 10-1 वर्षापासून इस्कॉन परिवाराशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. आमच्या मंडळीच्या अनेक यात्रा इस्कॉन परिवाराकडनं झाल्या आणि मुलांचं शिक्षण असल्यामुळं मी त्यापासून वंचित राहिलो, घरची जबाबदारी सांभाळत. माझं कुठलंही नियोजन नव्हतं या तीर्थयात्रेत येण्याच्या याच्यासाठी, रिझर्वेशन वगैरे. माझे मित्र आहेत डोमाळे सर, त्यांनी 20 तारखेला सांगितलं की आम्ही 26 जानेवारीला यात्रेला जाणार आहोत. तर माझ्या तोंडून शब्द आला की माझी एक इच्छा आहे की पुरी आणि गंगासागर यात्रा करण्याची. ते म्हणले ते भगवंताला जर मान्य असेल तर ती यात्रा तुम्हाला घडेल. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला की एका प्रभूजींचं काही कारणामुळे रद्द झालेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला यात्रा करण्याची संधी मिळते. आणि त्या संधीचं सोनं म्हणून मी ही यात्रा पूर्ण केली. यापूर्वी मी जगन्नाथपुरीच्या यात्रेच्या आधी अनेक यात्रा केलेल्या आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ, पशुपतीनाथ अशा सगळ्या यात्रा केल्या, जिथं इव्हेंट मॅनेजमेंट आपण पैसे देऊन शिकतो. आता अनेक मोठ्या मोठ्या शहरामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्सेस काढलेले आहेत की त्याचं नियोजन कसं करावं. आणि आपण आपल्या डोक्याला सीन नको म्हणून इव्हेंट मॅनेजमेंटला पैसे देतो आणि त्या ह्याच्यातनं हे होतं. तर इथं जे नियोजन आहे हे एक जसे बाळपणापासून संस्कार घडतात तशा प्रकारचं संस्कार या नियोजनातनं सूक्ष्मपणे पाहायला मिळाले. अनेक प्रकारची फुलं एका माळेमध्ये जोडून ती सुंदर
माळा तयार करण्याचं काम इस्कॉन परिवारातर्फे होत आहे. सर्वाच्या कृपा आशीर्वादाने या नियोजनात आपण सहभाग नोंदवावा आणि ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत त्याची चर्चा न करता त्या ठिकाणी त्या नियोजनामध्ये आपण असताना आपल्याकडनं हे आपण करू शकतो का याचा थोडासा विचार करावा. अत्यंत सुंदर यात्रा झाली, कुणाची प्रकृती खराब झाली नाही, कुणाची हे झालेले नाही. हां, डब्यामध्ये तुम्हाला जागच्या जागी जेवण मिळालं. घरी जर आपल्याला हे केलं तर तासभर उशीर झाला तर आपली मिसेस डोळे वटारते. एक दिवस जर उशीर झाला तर का. आणि 375 जणांचं इथं तुम्हाला वेळेवर वेगवेगळा नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचं हे मिळतं. तर या नियोजनाबद्दल इस्कॉन परिवारातर्फे सर्व त्यांच्या टीमचे आणि प्रभूजींचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. हरे कृष्ण. सर्वांना हरे कृष्णा. खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपण छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रामधून अनेक गावातून आपण ह्या परिवाराशी जुडलो. म्हणून खरोखर आपण सर्व प्रभूजींना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी आपल्याला सामावून घेतलं. आणि मीही प्रचंड महाराष्ट्रात फिरतो, अनेक यात्रा केल्या, परंतु इस्कॉन परिवार खरोखर हा एक आपला घरातला परिवार आहे. प्रत्येकाचा सुख आणि दुःख कुणीही कुणाला इतकी मदत करतं. मला पहिल्या दिवशी थोडा भावनिक झालो होतो, कारण मला माझे प्रिय मित्र प्रभूजी श्री दीपक खांडेकर जय भवानीनगर व त्यांच्या धर्मपत्नी ज्योती माताजी यांनी आम्हाला ह्या परिवाराशी जोडलं. म्हणून मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो. मी दीपक खांडेकर माझे प्रिय मित्र आहे आणि त्यांनी मला ह्या यात्रेत 2 वेळेस ही यात्रा केली. मला या यात्रेविषयी काही माहिती नव्हतं, परंतु ते म्हणले एक वेळेस फक्त आमच्या संग चला. आणि मी काही विचारलं नाही त्यांना. मी म्हणलं ठीक आहे, काय चला, माझंही तिकीट बुक करा. परंतु ईश्वराची लीला आणि साधू संतांचा आशीर्वाद जर असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कारण आम्हाला वेळच भेटत नव्हता. माझं लग्न झाल्यापासून पहिल्या वेळेस माझ्या धर्मपत्नी संग 12 दिवस या इस्कॉन यात्रेमध्ये आलो. आणि मला आजही वाटत नाही की हे 12 दिवस कसे गेले. मला तर आजूक वाटतं अजून 12 महिने साधू संतांच्या चरणाच्या लीन झालं पाहिजे. इतकी ही यात्रा, पवित्र यात्रा. खरोखर हे इस्कॉन परिवार या अखंड जगामध्ये नावलौकिक आहे. आपलं नावलौकिक मी सर्व बघितलं. खूप चारित्र्य संपन्न परिवार. हा चारित्र्य संपन्न हा परिवार घडणे पुन्हा नाही. इतका उत्कृष्ट परिवार मी बघितलं की प्रत्येक स्त्री पुरुष नर अथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. इतकं सुंदर असं एक शब्द मी बघत होतो की प्रत्येक भक्त किती तल्लीन होतो. आणि खरोखर श्रीकृष्णाची भक्ती किती मनभावे केल्या जाते. आणि मी तुम्हाला सांगतो की इथून पुढं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं, प्रभूजींच्या कृपा आशीर्वादानं मी या परिवाराशी जोडला गेलो. आणि इतकं सुंदर नियोजन. प्रत्येक जण आमचे राठोड प्रभू सगळेच किती उतरत होते, एक 5-5 मिनिटात पळत होते. कोणी गाडीवर पळतं. माझं पूर्ण सूक्ष्म लक्ष होतं की हा परिवार आपल्या घरातल्या माणसासाठी किती झटतो. घरातला माणूसही एखाद्या वेळेस झटणार नाही. एवढं गाडीतून उतरल्याबरोबर कुठं नियोजन काय, किती सूक्ष्म नियोजन, प्रसाद असो काही असो, किती एकदम तल्लीन झालेले असतात. स्वतःला किती समर्पण वाहून घेतलेलं असतं. हे फक्त भक्तीतूनच निर्माण होतं, त्यागातूनच निर्माण होतं. आणि त्यागाशिवाय कुठलीही गोष्ट मानवाला संपन्न होत नाही. त्यागी जीवनच हे राष्ट्राला आणि मानवाला खूप मोठ्या वैभवशाली बनवू शकतं. खरोखर मी ईश्वराचे उपकार मानतो, श्रीकृष्ण प्रभूंचे सर्व या परिवाराचे उपकार मानतो की मी त्यांच्याशी जोडल्या गेलो, त्यांच्या सानिध्यात आलो आणि एक लोखंडाला
परिसाचा प्रश झाला आणि मला इथून पुढं अशी ईश्वर बुद्धी देवो आणि माझा सर्व माझ्याकडून कमीत कमी नाही काही तरी 150 लोक ह्या परिवाराशी जोडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय श्रीकृष्ण, जय हरी. नमस्कार, माझं नाव राजेंद्र औसेकर. मी छत्रपती संभाजीनगरहून आलो आहे. मी तसं इस्कॉनशी अगदी नवीनच जुडले गेलेलं आहे, परंतु मला माहिती याची अगोदरपासूनच होती. आवाज थोडासा जवळ थांबतो. तर इथे मला असं काही माहिती नव्हती यात्रा निघणार आहे वगैरे म्हणून. माझी बायकोची मैत्रीण आहे इथे, ते परातकर म्हणून, प्रांजली परातकर म्हणून. त्यांनी सहज हे बोलता बोलता असं त्यांच्या सांगण्यात आलं की इथे असं इस्कॉनची यात्रा चालली आणि जगन्नाथपुरीला चालली, गंगासागरला चालली. माझी फार दिवसापासूनची इच्छा होती की गंगासागर आणि हे जगन्नाथपुरी व्हावं आपल्या आयुष्यामध्ये म्हणून. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही ठरवलं. त्यांनी मग नंबर दिला मला, ब्रिजमोहन दासजींचा नंबर दिला आणि आम्ही लगेच त्यांना कॉल केलं. ते म्हणले आता रिझर्वेशन जवळजवळ सगळे फुल झालेले आहेत, RAC चालू आहे, कसं करता बघा, विचार करून सांगा. मी म्हटलं मला थोडासा वेळ द्या विचार करायला, मी सांगतो. मी लगेच पत्नीला फोन बोललो की काय करायचं आपण, काय ठरवा तुम्ही एकदा. मग आम्ही दोघांनी रेस घेतली. म्हटलं चला RAC तर RAC, काय होईल ते होईल, आपण जाऊया. आणि लगेच मग ब्रिजमोहन दासजींना मी फोनवर सांगून टाकले की बाबा आम्ही येणार आहेत. माझी त्यांची पण, मी त्यांना कधी प्रत्यक्ष कधी बघितलं नव्हतं, कधी बोललं नव्हतं, पण ते देवाची इच्छा होती म्हणतात तसं ते सगळं जुळून आलं आणि RACचंही कन्फर्म झालं सगळं. दर्शन इथे बघितल्यावर तर ते मला माहीत नव्हतं इतकी मोठ्या संख्येत भक्त येतील म्हणून. जवळजवळ 350-400 लोक म्हणजे काही चेष्टा नाही. हे फार मोठं नियोजन आहे, हे फार मोठं. आणि ते इतक्या सहजरित्या पार पडलं आणि सगळं इतकं सहज होत गेलं. ईश्वरीय कृपाच आहे ही सगळी. आणि आम्ही पण तुमच्याशी जुडलं गेलं, हे माझं काहीतरी देवाचं काहीतरी मी चांगलं केलं असेल म्हणूनच ह्या संस्थेशी, इस्कॉनशी मी जुडला गेलो आणि ही यात्रेचा मला योग घडून आला. मला खरं तर विशेष असं सांगायचं आहे की हे तर तुमची टीम इतकी जबरदस्त टीम आहे की असं इतकं व्यवस्थित नियोजन वगैरे खूप, म्हणजे मला प्रभावित झालो मी त्याच्याने. मला विशेष सांगायचं असं आहे की माझं लहानपण, माझं जन्मशिक्षण सगळं हैदराबादला झालेलं आहे. आणि मला चांगलं आठवतं आहे अजूनही 72 किंवा 72 ते 74 सालमध्ये केव्हा तरी एकदा, तेव्हा इस्कॉनचं प्रचारासाठी म्हणून प्रभुपाद ते स्वतः गावोगावी फिरायचे त्या काळी. आणि आमचं घर किरायचं घर होतं त्यावेळेला. आम्ही मेन रोडला राहत होतो, पण आम्ही अगदी पहिल्या मजल्यावर होतो. आणि इस्कॉनची एक प्रचंड मोठी यात्रा येणार आहे म्हणून आम्हाला अगोदरच कळालं होतं, म्हणून आम्ही कुठे न जाता घरीच होतो. तर त्या दिवशी आम्ही प्रभुपादांना मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं. हे माझं भाग्य, अहोभाग्य समजतो मी स्वतःला. आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी पाहिलं. आमच्या घरात सगळे गॅलरीमध्ये सगळे लोक गच्च भरून होते अगदी, सगळे ते दर्शन घेण्यासाठी त्यांचं. आणि खाली इतकी गर्दी होती की आम्हाला आईवडिलांनी खाली जाऊच दिलं नाही. तुम्ही इथूनच बघा, इथूनच नमस्कार करा म्हणजे. की कारण रस्ता सगळा मेन रोड सगळा भरलेला होता आणि ते प्रचारासाठी सगळीकडे फिरत होते. त्यांचे शिष्य वगैरे सगळे तेही रथामध्ये बसलेले होते. तो एक माझ्या आयुष्यातला फार एक चांगला योग माझ्या आयुष्यात आलेला असं मी समजतो. आणि उत्तरोत्तर तुम्ही असंच चांगले तीर्थयात्रेला घेऊन जा, तर आम्ही पण आमच्याकडून येण्याचा प्रयत्न करू. आणि आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला, खूप प्रसन्न वाटलं. देवाचं दर्शन पण खूप सगळीकडे व्यवस्थित छान झालं. विशेष करून जेवणाचं व्यवस्था तर खूपच सुंदर होती, छान होती. सात्विक जेवण मला हे, मी पण कधी नेहमी कांदा लसूण न वापरताच आम्ही घरी देखील असंच जेवत असतो. चहा कॉफी मी कधी आयुष्यात घेतले नाही, घेतही नाही. तर त्याच्यामुळे मला मी मुद्दामून आवर्जून इस्कॉनतर्फे आलो की बाकी यात्रा कंपनीतर्फे देखील जाऊ शकलो असतो, पण मला तिथे कांदा लसूण जमत नाही. असं म्हणलं की मग ते लोक तोंड वाकडं करतात, अरे तुम्हाला कसं अरेंज करायचं काही नाही. मला इथं सहजरित्या जोडलं गेलो मी अगदी, मला त्याचं जास्त समाधान आहे. आणि पुन्हा एकदा गुरुजींचं पण प्रभूजींचं प्रवचन इतकं चांगलं असतं की काही विचारू नये. मला त्याच्याने देखील मी खूप प्रभावित झालो. आशा करतो की मी असंच इस्कॉनशी जोडला जाईन आणि मला तुम्ही स्वीकार करा. धन्यवाद. जय प्रभू.
हरे कृष्ण. मी छत्रपती संभाजीनगरहून आहे. रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त आहे. गेली 36 वर्ष पोलीसमध्ये नोकरी करताना कधीही आम्हाला देवधर्म करणं जमलं नाही. लोकांची सेवा करणं पोलीस खात्यात राहून हीच आम्ही सेवा समजून करत होतो. परंतु सीतारामजी शेळके आणि मंदाताई शेळके यांच्या माध्यमातून आम्हाला हा योग घडून आला. 36 वर्षात पहिल्यांदा मी माझ्या पत्नीसह तीर्थयात्रेला आपल्यासोबत आलो. जे काही नियोजन होतं यात्रेमध्ये अतिशय सुंदर होतं. राहण्याची, जेवण्याची आणि भजन करण्याची, प्रत्येक ठिकाणी देवदर्शन घेण्याची ही जी काही आपल्याला संधी उपलब्ध करून दिली इस्कॉनतर्फे प्रभूजींनी, तुम्ही मनापासून माझ्या परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी त्यांना अभिवादन करतो, धन्यवाद देतो. आणि प्रभूजींनी जे सांगितलं आहे की इथून पुढे काहीतरी यात्रेतून घेऊन जा, तर तसं आम्ही आयुष्यभर आता पुढचं जे काही आयुष्य आहे हरिनामाचा आम्ही जप करू आणि ही शिदोरी नक्कीच आम्ही घेऊन आम्ही आमच्या घरी जाऊ. पुन्हा परत जेव्हा जेव्हा आपली यात्रा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी नक्की आम्ही येऊ, हीच प्रार्थना. जय हरी. धन्यवाद. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराज, मी नागपूर आलेलो, माझं नाव रामकृष्ण तुकाराम बदने आहे. आणि मी यात्रेला म्हणजे कधीच नाही गेलेलो म्हणजे कंपनीमध्ये जॉब करतो. जॉब असल्यामुळे सुट्टी न भेटल्या कारण मी कधी गेलो नाही. आमचे बबनराव गर्जे साहेब औरंगाबादचे आहेत. त्यांनी मला कॉल केला की तुम्हाला यात्रेला निघालेली यात्रेला यायचे का म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, चला जाऊ दे. तर ह्या ठिकाणी 26 तारखेला आपला यात्रा सुरू झाली. 26 तारखेपासून कमीत कमी 4 तारीख होत आहे. त्यात रेल्वे असो किंवा ST असो की कुठेही असो की कोणत्याही प्रकारची कोणत्याही कमतरता झालेली नाही. जेवण टाईमवर भेटलं, महाप्रसाद टाईमवर भेटला, नाश्ता टाईमवर भेटला, कोणत्या ह्याला काही तकलीफ नाही झाली, कुठं दवाखाना नाही, कोणी बिमार नाही, काही नाही. आणि एवढी लोक आले. आणि म्हणजे ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधाने, तुकाराम महाराजांची म्हण आहे. तशी सर्वांनी मिळून, कोणाचा झगडा नाही, भांडण नाही, कोणाची तब्येत खराब नाही, अशी यात्रा ही पहिलीच वेळेस मी पाहण्यात आली. ह्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एवढं बोल मी आपल्या ह्याला करून देतो. हरे कृष्ण. सोडा तुम्ही. हरे कृष्ण. मी रामचंद्र पोले. जसं IAS आणि IPS हे पोस्ट असतात तसे फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFS पोस्ट असते, त्याच्यावरती मी काम करून रिटायर झालेलो आहे. आम्ही तसं पाहिलं तर जंगली माणसाळलेले नव्हतो. जंगलासोबत राहणे, वन्य प्राण्यासोबत राहणे आणि त्याचं संरक्षण करणे, अशा प्रकारचा 36 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. पहिल्यांदाच प्रभूजीचं 5 दिवसाचं आणि 6 दिवसाचे असे 2 सत्र होते, ते अटेंड केले संभाजीनगर येथे कृष्ण मंदिरात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार 12 स्कंद म्हणजे 18 त्याचे पुस्तकं असतात, ते पूर्ण खरेदी केला सेट. आतापर्यंत 3 पुस्तकं वाचून झालेली आहेत मागच्या 4 महिन्यापासून. आणि बऱ्याच काही गोष्टी त्याच्यापासून ज्या वाचण्यात आल्या आणि प्रभूजीच्या जे मार्गदर्शन होतं त्याच्यामध्ये जे काही उल्लेख येत होते ते तंतोतंत कुठेतरी अगदी करेक्ट जुळायचे.
तर त्यामुळे बरंच काही भक्ती मार्गाला आम्ही आज लागलो असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. अत्यंत चांगला हा मार्ग आहे आणि या मार्फत दरवर्षी हा जो कार्यक्रम आयोजन केला जातो, अशा प्रकारच्या प्रेक्षणीय स्थळांना वेगवेगळ्या प्रकारच्या टूर्स आणि ते अरेंज होतात, घेऊन जातात. परंतु इस्कॉनतर्फे आयोजन केलेला हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम खरोखर भक्ती मार्गाचाच आहे असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण प्रत्येक भक्तिस्थळाला भेटी आपण दिल्या, छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण जे काही पाहिलं, त्या ठिकाणचं जे काही योगदान त्या प्रभूजीनं या समाजासाठी दिलेलं आहे ते वाखाणण्यासारखं होतं. आणि त्यामधून अशा पद्धतीने हे 10 ते 12 दिवसाचा कार्यक्रम पूर्ण करून आज आपण परतीच्या मार्गाला लागलो आहोत. या कार्यक्रमास समावेश होण्यासाठी तसंच इस्कॉन या ग्रुपशी जोडण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रभूजीची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला श्रीयुत सीतारामजी शेळके आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई शेळके यांनी गाईडलाईन मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला या ग्रुपशी जोडलेलं आहे. आणि इस्कॉन समाजाशी जोडल्याबद्दल त्या दोघांचंही पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. गुरुजींचं मार्गदर्शन आणि स्कंद आणि सर्व पुस्तकं वाचण्याचं आणि त्यापासून जे ज्ञान मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांनी दिलेली प्रेरणा, जे 5 दिवसाचं आणि 6 दिवसाचं शिबिर होतं, त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. आणि अशाच प्रकारचा शुभ कार्यक्रम संभाजीनगर जिल्ह्यासाठी त्यांनी यापुढेही चालू ठेवणारच आहेत. त्यांनी चालू ठेवण्याबद्दलच्या त्यांच्या कार्यक्रमाला या क्षणी शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी ॲडव्होकेट अरुण मधुसूदन कुलकर्णी, माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणाहून आलेलो आहे. इस्कॉन परिवाराशी या यात्रेपूर्वी माझा काही अर्थार्थी काही संबंध आलेला नव्हता, परंतु माझी मावशी सविता कुलकर्णी आणि काका उमेश कुलकर्णी यांच्या आग्रहास्तव त्यांना यात्रेत यायचं होतं आणि ते म्हणे सोबत कोणतरी पाहिजे घरचं, आणि त्यामुळं त्यांनी मला चल म्हणले. तर मी या इस्कॉन परिवारासोबत आणि आपण सर्व भक्तासोबत या ठिकाणी आलेलो आहे. आणि या यात्रेचा आपला जे काही उद्देश असतो, जे काही आपली इच्छा असते, की आपले पहिला उद्देश असतो की ईश्वर प्राप्ती. आणि ही ईश्वर प्राप्ती कधी होते की आपल्याला चांगला गुरु भेटणं जरुरी असतं. म्हणतात ना, गुरुजी ऐसा पेड़ है जैसा लंबा पेंड खजूर, गुरुजी ऐसा पेड़ है जैसा लंबा पेंड खजूर, चढ़े वो चाखे प्रेम रस, चढ़े वो चाखे प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. या पद्धतीनं आपल्याला जे काही सगळे प्रभूजी मिळाले, हे एक पेंड खजुराच्या झाडासारखे. पेंड खजूर जर खायचा असेल तर पेंड खजुराच्या झाडावर वर चढावं लागतं आणि ते झाड उंच असतं. जर ज्या भक्ताला हे पेंड खजुराचं झाड चढून वर जाता येईल त्याला ईश्वर प्राप्ती होईल. आणि त्याच्यासाठी हा गुरु समजणं सुद्धा आवश्यक असतं. आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे प्रभूजी या गुरुच्या रूपानं मिळाले. त्यांनी आपल्याला पूर्ण जे काही आपण यात्रामध्ये जे काही पाहणार आहोत त्याच्याबद्दल जे काही मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार जी काही आपल्याला त्या भगवंताबद्दल जी काही रुची प्राप्त झाली आणि त्यामधूनच आपल्या सर्वांना समाधान मिळालं असेल अशी माझी आशा आहे. आणि मी माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो, मी तर प्रत्येक ठिकाणी प्रभूजींचं प्रवचन ऐकल्यानंतर ज्या वेळेला मी त्या ईश्वराला पाहिलं तर माझी भावना अनंत गुणानं वाढलेली अशी मला आढळून आली. या यात्रेमध्ये माझ्यासोबत माझी बहीण पण आली. माझे ज्युनियर होते, त्यांनी मला सरळ सांगितलं की सर तुम्ही बहिणीसोबत जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेतलं का. त्यावेळेस मला खटकून लक्षात आलं की अरे म्हणे ते बहीण भावाचं मंदिर आहे. आणि योगायोगानं माझी बहीण पण माझ्यासोबत आली. त्यामुळे या यात्रेचं मला मनापासून खूप या इस्कॉन
परिवाराचे आभार मी मानतो आणि इथेच थांबतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा, बहुत बहुत धन्यवाद. देखिए हम लोग का प्रयास ये था कि आज एक विशेष दिन है कि आप लोग को जितनी देर तक हम उपवासी रख सके उपवास रखें, क्योंकि आज भक्ति विनोद ठाकुर जी का आविर्भाव दिवस है. तिरुभाव है, तिरुभाव है शायद, तिरुभाव दिवस. तो इसलिए 12 बजे तक हम लोग उपवास रहने का प्रयास करते हैं. आविर्भाव है तो आविर्भाव दिवस. अब इसके बाद आप लोग में से जिसको जिसको फिर से दर्शन करना है कपिल मुनि मंदिर आश्रम का कर सकते हैं. स्नान अगर करना है तो यहाँ के भक्तों ने बताया 3 नंबर घाट सबसे अच्छा है स्नान करने के लिए. वहाँ पर रहती है, बाकी घाटों पर थोड़ा सा कीचड़ हो सकता है, चिक्कड़ असते थे. ठीक है, स्नान कर लीजिए. प्रसाद शुरू है, आप लोग जब चाहिए आप लोग प्रसाद ले लीजिए. और उसके बाद आगे की यात्रा बस कितने बजे आएगी और हम लोग कब वापस निकलेंगे ये रुक्मिणी रमन प्रभु बताने वाले. रुक्मिणी रमन प्रभु, हरे कृष्णा. बस कितने बजे निकलेगी बता दो. हरे कृष्णा.